काय 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 बोल काय झालं? शिंदे गटाच्या काही आमदारांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे, त्यामुळे काही आमदार नाराज झाले. काय सांगाल? मला काही कल्पना नाही आहे बाबा काय. आणि मला मी मंत्रिमंडळात नाही तर मी कुणाला विचारलं होतं काय झालं. आणि उपमुख्यमंत्री आहे शिंदे साहेब, ते चौकशी करतील, फक्त त्याच्यावर लक्ष देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं जे एवढ्याच मॉकपोल होणार होतं त्याला स्थगिती दिलेली आहे. मला माहित नाही काय मॉकपोल आहे, काय आहे ते, काय करायचं ते करा, नाही करायचं नका करू. मी पण ते वाचलं काय, ते कशासाठी आहे ते पण मला खरोखरच काही कल्पना. ईव्हीएमवर जे आरोप करण्यात आले होते, ईव्हीएम घोटाळा, ते चेक करण्यासाठी इथे आले होते का? इथल्या उमेदवाराने ते अर्ज केला होता, त्याचं शुल्क पण भरलं. इथे केलं होतं, सगळं महाराष्ट्रातल्या लोकांनी केले होते ना, का इथेच केले होते? उलट याच्यामध्ये जे आहे, मला जर ईव्हीएमचा फायदा मिळाला जर असता तर मी 1.5-2 लाख मतांनी निवडून आलो असतो. 60,000 मतांनी मी नेहमीच निवडून आलेलो आहे. आणि या वेळेला केवळ ह्या जरांगीमुळे जे आहेत, जरांगी असं ईव्हीएम त्याच्यामध्ये असेल तर जरांगी येऊन तर आणखी कोणी असू देत, ते ईव्हीएम नाही ते बरोबर उलट सुलट करून मला 1.5 लाखावर पोहोचवलं असतं ना मताधिक्य. पण ज्या अर्थी ते पोचलं नाही, उलट माझं कमी झालं, त्या अर्थी मी कसं काय सांगू की ईव्हीएमचं काय याच्यामध्ये आहे. ईव्हीएमचा जर फायदा झाला असता तर माझं मतदान कमी नसतं झालं, ते 1 लाखाने वाढायला पाहिजे. नाही ते लोक जे 4,000 मतांनी निवडून आले, 2,000 मताने, ते लोक लाख मतांनी निवडून आले ना. मग या ओबीसीमुळे म्हणा किंवा लाडकी बहीणमुळे. पण मला मग फायदा त्याचा ईव्हीएमचं जर असतं तर मला फायदा का मिळाला नाही, मी का कमी आलो, हा माझा मुद्दा आहे. ज्या शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार केला, त्याच शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यास काका पुतण्यांचा विरोध होता, असा दावा संजय राऊत यांनी केला कालच्या पत्रकार. आता काका पुतण्यांनी काय केलं ते माहिती नाही, परंतु मी असं ऐकलंय किंवा हे सगळं जर सांभाळायचं असेल या सगळ्या आमदारांना वगैरे, तर जरा थोडासा ज्येष्ठ म्हणजे प्रमुख मनुष्य त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि हे खरंच आहे ना, त्या मंत्रिमंडळामध्ये अनेक जे आहेत आमच्या बाजूचे सिनियर लोक होते काय, आणि त्या मनाने एकनाथराव शिंदे खरोखर त्यावेळेला ज्युनियर होते. आता माझ्यासारखा मनुष्य मी 91 पासून मंत्री आहे. अजित पवार पण मला वाटतं 93 पासून असेल राज्यमंत्री आणि मंत्री वगैरे सगळं आहे. मग अशा वेळी त्याने म्हटलं असेल की हे सगळं जर सांभाळायचं असेल तर सिनियर मनुष्य कोणतरी पाहिजे, तुम्ही असेल तर दबदबा राहील, ते म्हणाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.